तर मित्रांनो, आपण इथे आता असाइनमेंट 8 जी आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला के नियरेस्ट नेबरहूड मॉडेल जे आहे ते इंडिया डायबिटिक पेशंटच्या डेटाबेसवरती आपल्याला मॉडेल जे आहे ते फिट करायचं आहे आणि पेशंट जो आहे तो डायबिटिक आहे की नाही हे चेक करायचं आहे. त्यासाठी आपण के नियरेस्ट नेबरहूड मेथड जे यूज करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला जे रिक्वायर्ड पॅकेजेस जे आहेत ते आता मी इथे इम्पोर्ट करतोय. आता मी इथे कॉपी पेस्ट करतोय, टाईप करत नाहीये. तर ऑलरेडी आपल्याला हे पॅकेजेस माहीत आहेत, जे की पांडास जी आहे ती डेटा फ्रेमसाठी किंवा डेटा मॅनिप्युलेशन, डेटा ब्रँगलिंग पर्पजसाठी यूज केली जाते. त्याचबरोबर नंपा ही लायब्ररी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स अँड ॲरेसचे कॅल्क्युलेशनसाठी यूज केली जाते. त्याचबरोबर ट्रेनिंग टेस्ट स्प्लिट जे आहे ते आपल्याला डेटाला 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करण्यासाठी आपण ट्रेन टेस्ट स्प्लिटचा यूज करतो. त्याचबरोबर डेटा ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण इथं स्टँडर्ड स्केलिंग यूज करत आहोत. आपल्याला जे मॉडेल जे इथे यूज करायचं आहे ते के नियरेस्ट नेबरहूडचं मॉडेल आपल्याला इथे यूज करायचं आहे. त्याचबरोबर मेट्रिकमधून आपण ॲक्युरसी स्कोअर जे आहे ते अल्गोरिदम घेतलेला आहे. म्हणजे त्या मॉडेलची ॲक्युरसी काय येणार आहे हे आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि काही डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी मॅटप्लॉटलिब आपण इथं इम्पोर्ट केलेली आहे. आता आपण आपला डेटा जो आहे तो इम्पोर्ट करूया. त्यासाठी आपण पांडासची लायब्ररी यूज करतोय pd.readcsv. इथं रन करूया. इथं आता pd.readcsv कमांड मी रन करतोय. df इज इक्वल टू pd.readcsv आणि इथं आपल्याला आपला जो सॅम्पल डेटा सेट जो आहे त्याचं नाव लिहायचं आहे. डेटा जो आहे तो सक्सेसफुली इम्पोर्ट इथं झालेला आहे. आता आपण या डेटामध्ये काही मिसिंग व्हॅल्यूज आहेत का हे आपण आता चेक करूया. तर आपल्या स्क्रीनवरती इथं आता कॉलम्सची नावं दिसत आहेत. त्याचबरोबर नॉन नल व्हॅल्यूज किती आहेत, त्याचबरोबर प्रत्येक कॉलमचा टाईप काय आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसत आहे. आता या डेटा सेटमध्ये आपला आउटकम जो आहे तो आहे आपला डिपेंडंट व्हेरिएबल आणि बाकीचे जे आहेत ते इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे हे व्हेरिएबल जे आहेत ते एक्स आहेत आणि बाकीचे जे आहेत ते वाय व्हेरिएबल आहेत. तर मी एक्स व्हेरिएबल जो आहे तो डिफाईन करतोय. त्यासाठी आपल्याला df डॉट ड्रॉप करायचे आणि आपल्याला आउटकम हा जो कॉलम आहे तो याच्यातून रिमूव्ह करायचा आहे. एक्सिस इज इक्वल टू 1. बघा तुम्ही आता इथे तुम्हाला दिसतंय की आउटकम व्हेरिएबल जो आहे तो ड्रॉप झालेला आहे. वाय मध्ये आता आपण आउटकम व्हेरिएबल जो आहे तो घेणार आहे. एक्स आणि वाय जे आहेत ते डिफाईन झालेले आहेत. तर आता मित्रांनो आपण काय करणार आहे की जिथं जिथं आपल्या डेटा सेटमध्ये जिथं जिथं आपल्याकडे 0 आहेत त्याच्याऐवजी त्याचा ॲव्हरेज जो आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे. तर जिथे जिथे 0 व्हॅल्यूज आहेत अशा कॉलमची लिस्ट आपल्याजवळ आहे. तर ती लिस्ट आता मी तुमच्यासमोर आणतोय. ओके, ही आहे ती लिस्ट. ओके, तर त्या कॉलम्सची नावं इथं आहेत. आता यांना आम्ही काय करणार आहे, तर जे 0 आहेत त्यांना रिप्लेस करणार NaN व्हॅल्यूजने. ओके, तर मी आता इथे एक्स ऑफ 0 कॉलम्स आणि यांना रिप्लेस केले 0 जे आहेत त्यांना NaN व्हॅल्यूजने. आता तुम्ही पाहू शकता की जिथं जिथं आपले 0 होते तिथे NaN आलेले. आता मी काय करणार आहे, जिथं 0 कॉलम्स होते तिथं मी आता डॉट फिल NA कमांड यूज करणार आहे आणि NaN व्हॅल्यूजला मी ॲव्हरेजने रिप्लेस करणार आहे. फिल NA तर तुम्ही इथं पाहू शकता की ते ॲव्हरेजने त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट इथं झालेल्या आहेत. आता आपल्या डेटाला आपण ट्रेनिंग आणि टेस्टिंगमध्ये स्प्लिट करणार आहोत. तर ते कशा रीतीने एक्स ट्रेन, एक्स टेस्ट, वाय ट्रेन आणि वाय टेस्ट. आणि इथं आपण ते सब पॅकेज जे आहे ते इथं यूज केलेले आहे. ट्रेन टेस्ट स्प्लिट नावाचं जे पॅकेज आहे. तो वाय जो आहे तो आपला कॅपिटल आहे. ओके, तर हे सक्सेसफुली रन झालेलं आहे. आता आपल्याला
फीचर्सला स्केलिंग करायचं आहे, त्यासाठी आपण स्टँडर्डाइज त्यांना करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण एक्सट्रेन स्केल जे आहे ते कॉलम बनवतोय. त्यासाठी आपण स्केलर जो आहे तो डिफाइन करूया, स्टँडर्ड स्केलर. आणि यानंतर ना डॉट फिट ट्रान्सफॉर्म करून आपल्याला एक्सट्रेन जो आहे तो याच्यामध्ये डिफाइन करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक्स टेस्ट पण डिफाइन करायचा आहे. स्केलर जो आहे आपल्याकडे आता तुम्ही पाहू शकता, जर मी रन करून जर पाहिलं तर इथं तुम्हाला दिसतंय की डेटा जो आहे तो आपला स्केल्ड झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी आपण काय करतोय, ॲक्युरसी स्कोर जी आहे ती ब्लँक लिस्ट आपण इथं क्रिएट केलेली आहे. केच्या रेंजेस जे आहेत त्या 1 to 21 पर्यंत आपण इथं डिफाइन केलेल्या आहेत. आणि इथं आपण फॉर के इन के व्हॅल्यूज या लूप एक क्रिएट करून त्यामध्ये आपण के नियरेस्ट नेबरहूड क्लासिफायर यूज करणार आहोत. आणि त्यानंतर ना आपण एक्सट्रेन स्केल्ड आणि वाय ट्रेनचा डेटा जो आहे तो त्याच्यावरती आपण मॉडेलला ट्रेन करून त्यानंतर प्रेडिक्ट करून आपण ॲक्युरसी स्कोर जे आहे ते प्रत्येक के व्हॅल्यूसाठी इथं फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर इथं एक्सट्रेन स्केल्ड आता ऑप्टिमल जी व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड केलेली आहे. आता मी इथं ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के पाहतोय. के व्हॅल्यूज जे आहे ते डिफाइन करतोय. आणि त्यानंतर ना नंपाय डॉट अर्ज मॅक्स ॲक्युरसी स्कोर आलेला आहे. आणि इथं आता मॅक्सिमम जो आहे तो ॲक्युरसी स्कोर आपण पाहूया, तो आहे 76% जो आहे तो आपला मॅक्सिमम स्कोर आहे. आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी, 12 या ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के साठी आपल्याला मॅक्सिमम ॲक्युरसी जी आहे ती भेटत आहे. अशा रीतीने आपण ही जी असाइनमेंट जी आहे ती सॉल्व केलेली आहे.